नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी अयंगर बेकरी स्टाईल रवा केक कसा बनवायचा ते बघणार आहोत. सुपर सॉफ्ट, सुपर स्पॉन्जी, झटपट बनून तयार होणारा, शिवाय यामध्ये आपण ओव्हनमध्ये न करता कढईमध्ये हा केक तयार करणार आहोत. यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर काहीही आपण वापरणार नाही आहोत. त्यामुळे पहिल्यांदाच जरी आपण हा केक बनवला तरी तो परफेक्टच होणार आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम रवा लागणार आहे. आता 1/2 कप बारीक रवा आपल्याला घ्यायचा आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा रवा मोजून घ्यायचा आहे. येथे मी बारीक रवा घेतलेला आहे. आपल्याकडे जो रवा अवेलेबल असेल तो घेतला तरी सुद्धा चालेल, म्हणजे जाड बारीक. तर त्यासाठी 1 वाटी आपण येथे साखर टाकून घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे. यामध्ये चिमटीभर मीठ टाकून आपल्याला हे एकदम बारीक फाईन वाटून घ्यायचं आहे. आता याची बारीक पावडर तयार झालेली आहे. हे एका बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया. आता थोडं थोडं करून रवा आणि साखरेचं मिश्रण आपण या बाउलमध्ये काढून घेतलं. यामध्ये आपल्याला साजूक तूप, दूध आणि दही टाकायचं आहे. आता ह्याचं प्रमाण, साजूक तूप आपण 1/2 कप टाकलेलं आहे आणि दूध आपण अर्धा कप टाकलेलं आहे, म्हणजे अर्धी वाटी. आता दही सुद्धा आपल्याला अर्धी वाटी टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त साहित्य आपल्याला सर्व व्यवस्थित मोजूनच घ्यायचं आहे. आता हे मोठ्या बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. व्यवस्थित याला आपल्याला मिक्स करायचं आहे. यामध्ये गाठोड्या होता कामा नये याचं ध्यान ठेवायचं आहे. हे बघा, असं छान याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला आवडत असेल तर यामध्ये व्हॅनिला इसेन्स 1 चमचाभर टाकला तरी सुद्धा चालू शकेल, किंवा विलायची पावडर जरी टाकली तरी सुद्धा याचा स्वाद अतिशय अप्रतिम असा लागतो. आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आपण हे झाकून 15 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवून देणार आहोत. त्यामुळे आपल्या या मिश्रणातील रवा छान असा फुलून येईल. आता कढईमध्ये केक तयार करणार आहोत, त्यामुळे कढई आपल्याला प्रीहीट करून घ्यायची आहे. आता यामध्ये एक छोटंसं स्टँड आपण ठेवलेलं आहे. यावर झाकण ठेवून गॅस आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचा आहे 10 मिनिटासाठी. आता झाकण ठेवून देऊया. पुढची तयारी करूया. इथे चमचाभर आपण दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये येथे 7 ते 8 मी केसरच्या काड्या टाकून भिजत ठेवणार आहे. आता मी येथे विलायची पावडर किंवा व्हॅनिला इसेन्स न टाकता केसर टाकणार आहे या रव्याच्या केकमध्ये. आता पुढची तयारी करायची आहे. आपल्याकडे केक टीन असेल तर त्यामध्ये, किंवा असं एखादं कुठलंही भांडं घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. आता याला असं सगळीकडून साजूक तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालेल. यामध्ये थोडंसं आपण असा बटर पेपर लावून घेतला आणि वरून पुन्हा आपण असं थोडंसं तूप पसरवून लावून दिलेलं आहे. आता हे सुद्धा साईडला ठेवून द्यायचं आहे. आता 15 मिनिटं झालेली आहेत. आपलं मिश्रण, म्हणजे मिश्रणातला रवा व्यवस्थित असा भिजलेला आपल्याला दिसत असेल. मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे. पुन्हा याला व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घेऊया. आता आज आपण बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर न वापरता येथे इनो वापरणार आहे. आता यामध्ये एवढ्या मिश्रणासाठी आपण 1 सॅचे इनोचं वापरणार आहोत पूर्ण. तर थोडं थोडं करून सर्व इनो आपण यामध्ये टाकून घेऊया. आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आपण जे 1 चमचा केसरचं दूध घेतलं होतं ते याच्यावर टाकून घ्यायचं आहे. हे बघा, आणि लगेचच हे मिश्रण व्यवस्थित पटापट मिक्स करून घ्यायचं आहे. आता कुठेही याच्या असा फेस राहता कामा नये. व्यवस्थित असं मिक्स होईल या पद्धतीने मिक्स करायचं आहे. आता मिक्स झालेलं मिश्रण एका भांड्यामध्ये, जे आपण बटर पेपर लावून ठेवलं होतं त्यामध्ये थोडं थोडं करून काढून घेऊया. केशरमुळे या केकचा स्वाद अतिशय छान असा लागतो आणि कलरही छान येतो.
आता हे थोडंसं टॅप-टॅप करून घ्यायचं आहे आणि काजू, बदाम, पिस्त्याचे काप यावरती मी थोडेसे असे कट करून टाकलेले आहे. हे पूर्णतः ऑप्शनल आहे. आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. आता 15 मिनिटामध्ये आपली कढई व्यवस्थित अशी प्रीहीट झालेली आहे. आता हे भांडं ठेवून द्यायचं आहे आणि याला 45 ते 50 मिनिटासाठी आपण मंद आचेवर हे कढईमध्ये ठेवायचं आहे. आता 50 मिनिटानंतर आपण बघूया. आपण बघू शकतात आपला केक छान असा फुलून वरती आलेला आहे. हे बघा आणि कलरही अतिशय सुंदर असा केकला आलेला आहे. अगदी बेकरीत मिळतो तसा केक घरच्या घरी आपला बनून तयार झालेला आहे. आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. नंतरच याला असं आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचं आहे. चाकूच्या साहाय्याने याच्या कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे. हे बघा एका भांड्यामध्ये आता हा ट्रान्सफर करून घेऊया. आपण बघू शकतात किती स्पॉन्जी, सुपर स्पॉन्जी केक आपला बनून तयार झालेला आहे. बघता क्षणी खावासा वाटेल असा. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.